मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मैत्र या यूट्यूब चॅनलवर मी सखी संगीता तुमचं स्वागत करते. मनी जे दाटले या आपल्या कार्यक्रमात. शाळेत असताना मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेमध्ये आम्हाला पत्रलेखनाचा प्रश्न असायचा. आणि मग त्यामध्ये मैत्रिणीला किंवा आईबाबांना किंवा जवळच्या नातेवाईकांना एखाद्या विषयावर पत्र लिहायचं असायचं. हे पत्रलेखन तेव्हा फक्त पुस्तकापुरतंच मर्यादित नसायचं. आम्ही त्यावेळी आमच्या परगावी राहणाऱ्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना प्रत्यक्ष पत्र लिहायचो. कधी आंतरदेशीय पत्रावर, कधी छानशा नजाकतदार लेटर पॅडवर सुंदर आणि सुवाच्य अक्षरात आम्ही पत्र लिहायचो. पत्र पोस्टाच्या पेटीत टाकणं, पत्र कधी पोहोचेल याबद्दल अंदाज बांधणं आणि मग प्रत्युत्तराच्या पत्राची वाट पाहणं हा एक अतिशय आगळा आणि आनंदाचा अनुभव असायचा. घरात पत्र येऊन पडताच घाईघाईनं ते फोडणं, पत्र वाचणं आणि इतरांना वाचून दाखवणं हा देखील एक भलताच मस्त प्रकार असायचा. मोबाईल फोन आणि त्यातही स्मार्टफोन्स यांनी हा पत्रलेखनाचा प्रपंच जवळपास गुंडाळूनच टाकला आहे. या पत्रलेखनातलं थ्रिल ईमेलमध्ये कुठून येणार? आजच्या पिढीला हे पत्र लिहिणं, पोस्टात टाकणं आणि आतुरतेनं परतीच्या पत्राची वाट पाहणं यातला आनंद, हुरहुर, थ्रिल अनुभवता येणार नाही याचं खरंच वाईट वाटतं. कदाचित याच कारणामुळे असं वाटलं की तुमच्याशी बोलावं या विषयावर. तेव्हा या आणि पुढच्या भागातही बोलूया या सुगंधी आणि रंगीत संगीत पत्राविषयीच. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. थेट जाऊन भेटण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. गोड गुलाबी थंडीतलं गोड गुलाबी स्वेटर असतं. घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं. आपल्या साऱ्यांचे आवडते कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या या ओळी. ही पूर्ण कविता म्हणजे प्रेमात बुडालेल्या मनाची अवस्था आणि एकदम सही शब्द यांचं मस्त फ्युजन आहे. जणू चटपटीत भेळच. ज्यांनी प्रेमपत्र लिहिली, वाचली आणि अनुभवली आहेत त्यांच्यासाठी तरी ही कविता म्हणजे मर्मबंधातली ठेवच. लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं. सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्टमधलं पेन असतं आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं. आजच्या पिढीला प्रेमपत्र हे प्रकरण कळू शकेल का? हातात मोबाईल आहे, टेक्स्ट मेसेज करता येतो, क्लिक केले की पलीकडे पोहोचतो. मग पत्र लिहून, पोस्ट करून उत्तराची वाट पाहणं हे कशासाठी? काही दिवसांपूर्वी मी एक पोस्ट वाचली होती. ब्रिंग बॅक द लव्ह लेटर. प्रेमपत्राचं विश्व परत आणता येईल? कारण यासारखं हळूवार, तरल आणि रोमांचकारी असं काहीच नाही. कारण ही प्रेमपत्र सुंदर आणि सुगंधी कागदावर स्वतःच्या हातांनी लिहिलेली असतात आणि ती फक्त तुमच्याचसाठी असतात आणि तुमच्याच हातात दिली जातात. अ स्टेप अप फ्रॉम टेक्स्टिंग, इजंट इट? या पोस्टवर प्रतिक्रियांचा वर्षाव झाला आणि अनेकांनी आपल्या आठवणी आणि विचार यामध्ये शेअर केले. त्यामध्ये लिज सॅमी हिनं सांगितलं, आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात होतो. त्याची नोकरी एका छोट्या गावात होती. जवळपास 4 वर्ष आम्ही रोज एकमेकांना पत्र लिहायचो आणि त्यातून आम्हाला एकमेकांना जाणून घेता आलं. एक मित्र विवियन यानं सांगितलं, आपल्या भावना कागदावर लिहिणं आणि त्या अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचवणं यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. कारण हे शब्द एकदा लिहिले की ते पुसता येत नाहीत की बदलता येत नाहीत आणि ज्याच्यासाठी ते आहेत तो पुन्हा पुन्हा पत्र वाचू शकतो आणि आयुष्यभर जतन करून ठेवू शकतो. मेगन ड्रेड यांची प्रतिक्रिया अशी होती, रिसिव्हिंग लव्ह लेटर मीन्स इंटिमसी विथ अ पेन. कोणीतरी आपल्यासाठी वेळ काढून पत्र लिहितं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मनापासून धडपडतं. या गोष्टीला पर्यायच नाही. हे सगळं वाचताना मला आमचे कॉलेजमधले दिवस आठवले. लव्ह लेटर्स, चिठ्ठ्या चपाट्या, गुलाबी रंगाचे कागद असा सगळा मालमसाला वह्या पुस्तकांच्या मार्गे इकडून तिकडे सही सलामत पोहोचला की अनेक निशब्द सुस्कारे हलकेच सुटायचे आणि उत्तराची वाट पाहत बसायचे. कुणी कुणाला आणि कोणत्या रंगाचं पत्र दिलं, कुणी नोट्समधून मेसेज पास केला, कुणाच्या हस्ते प्रेम संदेश कुणापर्यंत पोहोचले
यावर तावातावानं पण हलक्या आवाजात चर्चा रंगायच्या, वादविवाद व्हायचे. त्यावेळी तरी आपल्या दिल की धडकन आपल्या प्रियला ऐकवायचा तो एकमेव मार्ग होता. लव्ह लेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं. वरती वरती लायन, आतून भेदरलेलं रॅबिट असतं. शेकी शेकी हातामधून थरथरणारा वर्ड असतं. नुकतंच पंख फुटलेलं क्यूट क्यूट बर्ड असतं आणि होपफुल डोळ्यामधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं. प्रेमपत्र लिहिण्याचा आणि तो योग्य स्थळी पोहोचवण्याचा काळ कदाचित तुम्ही देखील अनुभवला असेल किंवा पाहिलाही असेल. तर याबद्दल तुमचे अनुभव, विचार आणि मतं नक्की शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअरही करा. आणि आता निरोप घेऊया. जगणं सुंदरच आहे, ते आणखीन सुंदर करायचं आहे आणि त्यासाठीच स्वस्थ रहा, व्यस्त रहा आणि अर्थात मस्त रहा. नमस्कार.